नमस्कार मित्रांनो, आपलं गाव आपला विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, कुसुम सोलर योजनेच्या बाबत काही महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण आज सांगणार आहोत। तर सुरुवातीला काही जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी कोटा उपलब्ध झालेला आहे कुसुम सोलर योजनेचा। या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये 7.5 HP साठी SC कास्टसाठी कोटा उपलब्ध आहे। काही ठिकाणी 3 व 5 HP साठी देखील कोटा उपलब्ध झालेला आहे। आता मूळ मुद्दा असा येतो या ठिकाणी की ज्यावेळेस नवीन कोटा उपलब्ध होईल त्यावेळेस नवीन अर्ज सुरू होतात, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही किंवा बऱ्याच जणांना माहीतच होत नाही अर्ज सुरू झाले कधी आणि बंद झाले कधी। तर त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्हाला माहिती हवी असेल की बा कोटा आपल्याला उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला लगेच माहिती मिळायला हवी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता। काल सकाळीच एक 10-10:30 नंतर कोटा उपलब्ध झाला होता। आज आपण व्हिडिओ बनवतोय की तारीख आहे, आज 11 तारीख आहे, 11 डिसेंबर 2021। तर मित्रांनो, काल कोटा उपलब्ध झाला होता त्याची माहिती आपण व्हॉट्सअप ग्रुपवर दिली होती, पण प्रत्यक्षात आपल्याला व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही। तर त्यामुळं जरी कोटा उपलब्ध झाला आणि त्यावेळेस जर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नाही तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जी काही माहिती असेल तर ती आम्ही देत असतो। त्यामुळे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन व्हा। खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे। पहिल्यांदा एकदा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती सांगतोय ती, पहिला जो मुद्दा आहे की आता समजा नवीन कोटा आला तर सध्या किती कोटा उपलब्ध आहे आपल्या जिल्ह्यासाठी, तर ते कसं बघायचं तर त्याची माहिती देखील या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। कुसुम सोलर योजनेच्या वेबसाईटवरती ही गोष्ट आता बघता येते की जर तुमच्या जिल्ह्यासाठी किती कोटा उपलब्ध आहे। कारण मित्रांनो, या ठिकाणी नवीन अर्ज भरायला जर तुम्ही गेले तर आता यांनी नवीन एक सिस्टीम आणलेली आहे, ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पैसे भरावे लागतील 100 रुपये। सुरुवातीला हा अर्ज फ्री भरला जात होता। तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन करता ते लोक तुमच्याकडून पैसे घेतात, त्या व्यतिरिक्त वेबसाईटवरती आता अर्ज भरताना 100 रुपये सुरुवातीला भरावे लागतात। तर हे 100 रुपये भरण्या अगोदर तुम्हाला ते दाखवतं की किती कोटा शिल्लक आहे तुमच्या जिल्ह्यासाठी, 3 HP साठी किती शिल्लक आहे, 5 HP साठी किती आहे आणि 7.5 HP साठी किती कोटा शिल्लक आहे। शिवाय कॅटेगरी वाईज सुद्धा ते दाखवतं SC ST चा कोटा शिल्लक आहे का। तर मित्रांनो, ही गोष्ट कशी चेक करायची ते पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं सांगणार आहे। शिवाय आता काही शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे, कुठल्याही फेक वेबसाईटवरती जाऊन अर्ज भरतात आणि नंतर समोरून त्यांना कॉल येतो की बाबा तुम्ही 5,000 रुपये भरा, 10,000 रुपये भरा, फोनपेना पाठवा, नंतर आम्ही तुम्हाला सोलर पंप बसवून देऊ। तर अशा प्रकारच्या भामट्या लोकांपासून सावध राहा। कुसुम सोलर योजनेची जी वेबसाईट आहे ती आहे महाऊर्जा.com। महाऊर्जा तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर 1 नंबरला वेबसाईट येते, किंवा याच व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगेल की कोणती ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्हाला कुसुम सोलर पंपाचा अर्ज भरता येईल। आणि ज्या वेळेस नवीन कोटा उपलब्ध होईल त्याची माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देत राहू। शिवाय अजून ज्यांनी पूर्वी अर्ज भरले होते त्यांचे अजून काही लोकांचं पेमेंटचे ऑप्शन अजून आलेले नाही आहेत। बहुतेक या महिन्याच्या एंडपर्यंत पेमेंट भरण्याचे ऑप्शन सुरू होऊ शकतात। ज्यांचे अर्ज भरल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड आहेत, फॉर्म सबमिट झालेला आहे त्यांच्यासाठी, आणि ज्यांचं बाकी आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे बाकी आहे किंवा नुसतंच रजिस्ट्रेशन झालं आहे किंवा कोणाचं रजिस्ट्रेशन पण नाही, नवीन नोंदणी करायची आहे, तर त्यांच्यासाठी ज्यावेळेस नवीन कोटा येईल तुमच्या जिल्ह्याचा त्यावेळेस तुम्ही अर्ज भरू शकता। शिवाय काही जिल्ह्यांचा कोटा सध्या उपलब्ध आहे। जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर आपल्या जिल्ह्याचा कोटा उपलब्ध आहे का ते कसं चेक करायचं ते पण आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑल करा, ज्यामुळं कुसुम सोलर योजनेच्या बाबत जे काही नवनवीन अपडेट येतील त्याची माहिती तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, तसंच आम्ही जे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपची खाली लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही तिला हाय मेसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन होण्याची लिंक मिळेल। तर मित्रांनो, आता बघूया आपण महाऊर्जाच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला कशा पद्धतीने चेक करायचं आहे की त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा कोटा उपलब्ध आहे का, हे कसं बघायचं ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, गुगलला आपल्याला सर्च करायचं आहे, गुगलमध्ये जायचं आहे, तुमच्या फोनच्या ब्राउझर असेल किंवा गुगलमध्ये तुम्ही सर्च करा, क्रोम ब्राउझरमध्ये महाऊर्जा असं सर्च केलं का 1 नंबरला वेबसाईट येते बघा। या वेबसाईटचं नाव आहे www.mahaurja.com, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी। तर या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे
इथं आल्यावर अशा पद्धतीची वेबसाईट आहे मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने ही बघू शकता. महाऊर्जेची वेबसाईट आहे, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण. तर या वेबसाईटवरती तुम्ही या ठिकाणी बघू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये महाकृषी ऊर्जा अभियान. मोबाईलमध्ये जर तुम्ही ओपन करत असाल तर हे खालच्या बाजूला येईल थोडं. तर इथं तुम्ही बघू शकता महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी. या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येईल. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती अशा पद्धतीचे एक नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला काही सूचना दिसतील. हे बघा, अशा पद्धतीच्या सूचना आहेत. या सूचनामध्ये काय काय गोष्टी सांगितलेल्या त्या व्यवस्थित एकदा वाचून घ्या आणि याला क्लोज करा. तर आपण याला क्लोज करतोय. आता क्लोज केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर अर्ज भरायला गेले तुमच्या जिल्ह्याचा, अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला 100 रुपये भरायचे आहे. ते 100 रुपये भरण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी ते तुमच्या जिल्ह्याचा किती कोटा शिल्लक आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. आणखी एक मुद्दा या ठिकाणी जो आहे तो आहे सेफ विलेज लिस्टचा. सेफ विलेज लिस्टमध्ये जर तुमच्या गावाचं नाव नसेल तर तुम्ही या ठिकाणी डिझेल पंप आहे असं तुम्हाला निवडावं लागेल. अन्यथा जर तुमचं सेफ विलेज लिस्टमध्ये नाव असेल तर याला नाही म्हणू शकता. ॲक्च्युली आता आमचं गाव सेफ विलेज लिस्टमध्ये नसल्यामुळं आपल्याला या ठिकाणी डिझेल पंप आहे असं निवडावं लागतंय. डिझेल पंपला आपण या ठिकाणी यस म्हटल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या अटी मान्य आहेत असं याला ओके करायचं, सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा डिझेल पंपाचा प्रकार विचारेल. तुमच्याकडे कशा प्रकारचा डिझेल पंप आहे, 3 HP चा आहे, 5 HP चा आहे, जो काय असेल, किंवा नसला तरी तुम्ही याला निवडू शकता हो आहे म्हणून. आणि ॲन्युअल डिझेलची रिक्वायरमेंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर काही टाकायची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे तुमचा आधार नंबर. इथं आपण एक डमी आधार कार्ड नंबर टाकून देऊ. आता त्यानंतर जिल्हा, राज्य तर ऑलरेडी निवडलेला आहे. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे आपल्याला. जसं की आपण या ठिकाणी आता जिल्हा कुठलंही एखादं गाव तुम्ही निवडून या ठिकाणी बघू शकता किंवा तुमच्या गावात त्याचा कोटा शिल्लक आहे का. तर आपण या ठिकाणी निवडला तर बघा ST कॅटेगरी निवडली. आणि तरी पण तुम्हाला म्हणते बघा पंप कोटा फॉर द डिस्ट्रिक्ट कास्ट पंप टाईप हॅज बीन एक्झॉस्टेड. तर अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवते. जसं की आपण या ठिकाणी आता अजून एखादा जिल्हा निवडून बघू. जसं की अमरावती घेतला आपण. अमरावतीमध्ये आपण भातकुल आणि त्यानंतर असं कुठलाही एखादा जिल्हा घेतला, मोबाईल नंबर टाकला, कॅटेगरी निवडली, फॉर एक्झाम्पल ओपन आणि ऑनलाईन पेमेंट. तर बघा आपण अमरावतीचं निवडल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो दाखवतोय अमरावती जिल्ह्यासाठी 3 HP चा जवळपास 962 कोटा शिल्लक आहे. 5 HP साठी 418 पंपाचा कोटा शिल्लक आहे आणि 7.5 HP साठी 124 पंपाचा कोटा या ठिकाणी शिल्लक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट म्हटलं की तुम्हाला ते काय करेल, पैसे भरा असं दाखवेल. तर जर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचा कोटा उपलब्ध असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी अर्ज भरू शकता. आता तुम्ही या ठिकाणी बघितलंच आहे की हा जो कोटा आहे तो कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, अमरावती जिल्ह्यासाठी कोटा या ठिकाणी दाखवत आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.